नमस्ते. आजपासून आपण समाजसुधारकांची थोडक्यात माहिती घेणार आहोत. आपण नाना जगन्नाथ शंकर शेट्टी यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. 1803 ला मुरबाडला त्यांचा जन्म झालेला आहे. 1865 मध्ये मृत्यू झालेला आहे. मुंबईचे शिल्पकार म्हणून आपण त्यांना ओळखतो. त्यांचं शिक्षण मराठी आणि इंग्लिश मध्ये झालेलं आहे. त्यांना मराठी, इंग्लिश, संस्कृत या तिन्ही भाषा बोलता येत होत्या. हे पण इथं लक्षात ठेवा. आचार्य यात्रेने त्यांना मुंबईचा अनभिषिक्त सम्राट म्हटलेला आहे. त्यांचे वडील ईस्ट इंडिया कंपनी आणि इंग्रजाचे पण सावकार आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे ते सांगण्यासाठी ब्रिटिशांनी त्यांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी दिलेली आहे. 1822 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची त्यांनी स्थापना केलेली आहे. त्यांचं एक वाक्य आहे, विद्यादानाशिवाय आमच्या लोकांचा विकास होणारच नाही. त्यासाठी त्यांनी ते प्रयत्न केला आहे. 1823 मध्ये ब्रिटिश संसदेला जो सती प्रथा बंद करण्यासाठीचा अर्ज केलेला होता, त्यावर 3 लोकांच्या सह्या होत्या. बंगाल प्रांतातून राजाराम मोहन राय, मुंबई प्रांतातून नाना शंकर शेठ, मद्रास प्रांतातून अय्यर यांची होती. ऑगस्ट 1852 मध्ये स्थापन बॉम्बे असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. मुंबई पालिकेचे सदस्य राहिलेले आहेत. मुंबई इलाख्याचे कायदे मंडळाचे पहिले सदस्य राहिलेले आपल्याला ते पाहता येतात. रानडे आणि दादाभाई नौरोजी यांच्या आर्थिक राष्ट्रवादाचा पाया नाना शंकर शेट्टी यांनी घातला असं म्हटलं जातं. गंगाधर गाडगीळ यांनी त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार असं म्हटलेलं आहे. मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो नाना राहिलेले आपल्याला पाहता येतात. 1845 ला त्यांनी बॉम्बे स्टीमशिप नॅव्हिगेशन कंपनी स्थापन केलेली पाहता येते. 1862 ला ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया ही स्थापन केलेली आहे. याच्यावर पण क्वेश्चन आलेला आहे. मॉरिशस वरून त्यांनी उसाचं बेन महाराष्ट्रात आणलेलं आहे. याच्यावर पण क्वेश्चन आलेला आहे. एल्फिस्टन कॉलेज आणि ग्रँट मेडिकल कॉलेज यांच्या स्थापनेमध्ये त्यांचं सहकार्य आहे. त्या संस्थेवर त्यांचे उपकार किंवा ऋण आपल्याला पाहता येतात. आणि सेंट्रल बँक ऑफ वेस्टर्न इंडिया याची स्थापना सुद्धा नानाने केलेली आहे. अशा प्रकारे आपण थोडक्यात नाना शंकर शेट्टी यांच्याविषयीची परीक्षेच्या दृष्टीने माहिती पाहिलेली आहे. थँक्यू.